बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी हिरवा चुडा, भाग 6. भाना शोसाठी मुंबईला गेला व त्यानंतर 15 दिवसांनी भाना हा तुळसा सोबतच गेलाय हे कळताच रघुची वरून आभाळ कोसळत असतानाच पायाखालची जमीन ही निसरते की काय अशी अवस्था झाली. तुळसाचं ठीक, पण ज्या भानाला सख्या भावापेक्षा जास्त प्रेम दिलं त्यानंच असं करावं यानं रघुचा जगण्यावरील व नात्यावरील विश्वासच उडाला. आमचं दोघांचं पक्क ठरलंय हे तुळशीचं म्हणणं त्यानं सुरुवातीस मनावर घेतलंच नव्हतं. आपला भाना असं वागणारच नाही ही खात्री होती, पण भरवशाच्या म्हशीलाच टोनगा ही गत झाली. रघु आतून हादरला. भानाला नेमकं फसवण्यासाठी आपणच सापडलो का हा सवाल रघु झोपू देईना. बंकट बापू व अंजामावशी सुरुवातीस भाना बोलला तेव्हा काहीच वाटलं नव्हतं, पण जेव्हा बाजी व पारू गावात बोलू लागले की भाना व तुळसा केवळ शोसाठीच गेले नाहीत तर ते तिकडेच परस्पर सिंगापूरला लग्नासाठी गेलेत. आता ते लग्न करून परततात की तिकडेच सेटल होतात काहीच सांगता येणार नाही. तेव्हा मात्र अंजामावशी व बापूस एकदम जिवारी लागलं. आपण तर तुळसाशी लग्न लावूनच देणार होतो, मग भानानं शोसाठी जातोय असं खोटं का सांगावं, परस्पर लग्न का लावावं. अंजामावशी घरात तणपणाट करू लागली व आपली बहीण मंजास ज्या विचारात कोसू लागली. अंजे, भाना लग्न परस्पर करणार की नाही हे अजून पक्क नाही. समजा केलंही तरी त्यात मंजाचा काय दोष. मूर्खासारखं वागू नकोस. बापू अंजाबाईस आवरू लागले. बापू व अंजाबाईनं या धक्क्यातून सावरत रघुसाठी लवकरच निर्णय घेतला. त्यांनी काशी व मालूस घरी बोलवलं. काशी, आमच्या रघुबाबत काय झालं ते तुम्हा सारं ठाऊक आहेच. त्यात भानाची चूक आहे किंवा नाही हे येणारा काळच ठरवेल. भानानं असं वागणं हे शोभणारं नाहीच बापू. असं शेण खायला नको होतं. तुम्ही माफ करणार, पण आम्ही माफ नाही करणार. आमच्या मुलीस फसवून सख्या भावास दगाच दिला. मालू मामी लाल होत थनपणली. मालू, माझा भानू तसा तर नव्हताच ग. असं का व कसं घडलं तेच समजत नाही. बापू कळवळले. यांचं असंच. तो सारी लंका जाळून गेला तरी हे त्याच्या सावपणाचा डंका वाजवणार. अंजामावशीनंही मालूची बाजू घेत नवऱ्यावर आग पाखडली. अंजे, झालं गेलं त्यावर आता बोलण्यापेक्षा पुढं काय त्यावर बोलूयात. बापू, आता बोलण्यासारखं काय उरलं आपल्या हातात. काशी वेदनेनं बोलला. काशी, तुमची इच्छा असेल तर सुगंधास रघुसाठी आम्ही मागणी घालतो. लग्न लावून दोन्ही घरची इज्जत झाकली जाईल अजूनही. काशीचे डोळे चमकले व त्यांना आशेनं मालूकडं पाहिलं. काशी दादा, मालू नाही म्हणू नका. माझा रघु ही गुणी आहे. अंजाबाई आशेनं पाहू लागली. मालूनही विचार केला की रघु एकटा आहे, शिवाय मास्तर आहे. आपली सुगंधा सुखी होईल. तिनं मागचं भानाचं दुःख विसरत सुगंधासाठी रघुस होकार दिला. साऱ्यांचा जीव भांड्यात पडला. मालू, सुगंधाला लवकर बोलावून घे व तुझ्या मास्तर भावाचाही सल्ला घे हवं तर. बापू, ताई, आमचा होकारच समजा, पण आधीसारखा आता मात्र नकार देऊ नका. मालू, बापूचा शब्द आहे. सुगंधा आमची सून होणार म्हणजे होणारच. बापू व अंजाबाईंनी इथेच चूक केली. त्यांनी रघुस गृहीत धरलं, पण रघुला तर तुळशीच्या धक्क्यानं व बोलण्यानं जीवनाची आसक्तीच राहिली नव्हती, तर लग्नाची आणखीन कुठून. त्यात सुगंधाची तर मुळीच नाही.
त्यानंतर बापूंनी त्याला 2-3दा फोन करून उमरठीला बोलावलं, पण महिनाभर रघु आलाच नाही. उमरठीतली बाजी मामाची आमराई आठवूनच त्याच्या साऱ्या देहाची आग आग होऊ लागली. मालूबाई सुगंधास काही एक न सांगता उमरठीला घेऊन आली. येताना तिनं आपल्या मास्तर भाऊस कानात सांगत सल्ला विचारला, ताई, ज्या घरातल्या एका मुलानं नाकारलं तरी पुन्हा त्याच घरात का देत आहेत सुगंधास? त्यापेक्षा मी एखादा मास्तर पाहतो व सुगंधाचं लग्न लावून देतो. दादा, गेला तो जाऊ दे, पण रघु ही गुणी आहे व मास्तरच आहे. शिवाय माझी लेक माझ्या डोळ्यांसमोर राहील. मास्तरानं बहिणीसमोर माघार घेतली. मालूबाईनं सुगंधास उमरठीला आणलं, पण रघु येईना. सुगंधा उमरठीला येताच भानाचा तपास करू लागली. तुळसा बोलली तरी आई जगदंबेच्या गडावर घेतलेल्या अनाभाका आपला भाना विसरणार नाही याची तिला शाश्वती होती. फक्त आता भानाशी बोलण्यासाठी ती भाना शोधत होती. तिनं सुशांतला गाठलं. सनेर, तिच्या डोळ्यात आसवं तरळली. सुगंधा, बोल, काय झालं? तुझा जोशी मास्तर कुठं आहे? त्याच्याशी बोलायचंय मला, ती कळवळून म्हणाली. सुशांतलाही गलबलून आलं. सुगंधा, बाजी काका व पारू काकी गावात काहीही वावड्या उठवत आहेत, पण माझा भाण्या तसा नाही ग. मागे त्याचा फोन आला होता. बंकट बापू, काशी मामा व रघुदादा व्यवस्थित बोलत नाही असं सांगत होता. त्याला कॉल कर आत्ताच. तो मुंबईहून सिंगापूरला गेलाय. तेव्हा तो म्हणाला होता की नवीन नंबर घेतला की कॉल करतो असं, पण नंतर त्याचा आलाच नाही. सुशा आला की काहीही करून मला बोलव किंवा माझा निरोप तरी दे. सुगंधा आज सनेरला पहिल्यांदा सुशा बोलली व सुशाच्या डोळ्यास धारा लागल्या. सुगंधा, घाबरू नकोस. त्या भाण्याचा कॉल येऊ दे, लगेच बोलायला लावतो तुझ्याशी. सुशांतनं तिला धीर दिला. बऱ्याच दिवसांनी रघु तुळसा उमरटीत नाही व बापूंचा पुन्हा पुन्हा कॉल येतोय म्हणून आला. बापू व आईनं त्याला बसवलं. काशी मामास व मालूसही बोलवलं. रघु, झालं ते वाईटच. त्याला विसरत आम्ही आता निर्णय घेतलाय. सुगंधा व तुझं लग्न. बापू बोलले व रघुकडे पाहू लागले, पण रघुच त्याच्याकडे फाटक्या नजरेनं व विदीर्ण भावनेनं पाहू लागला. बापू, माझ्या लग्नाची काय एवढी घाई लागली तुम्हास? रघु, घाई नाही रे, पण तरी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वयात झाल्या तर बरं. बापू, सध्या तरी मला लग्न हा विषय नकोच. रघु, तुला नसेल रे, पण माझा तुझ्या आईचा विचार कर. आमच्यासाठी तरी विचार कर. वेडेपणा करू नकोस. त्यांच्यासाठी का असं वागतोस? बापू, मला कुणाशीच काही म्हणणं नाही, पण लग्न नकोच. रघु, तू मुलाची जात, तू थांबशील, पण या काशी व मालूनं आपल्या सुगंधास किती दिवस थांबवावं? बापू, मामास मी कशाला थांबू? त्यांनी खुशाल सुगंधाचं करावं लग्न. रघु, ऐक, बाकी तुझं तुझ्याकडे ठेव. आम्ही सुगंधासाठी शब्द दिलाय. हो, शब्द दिलाय त्यांना, व लगेच आम्ही तयारी करणार आहोत तुमच्या लग्नाची. बापू, त्यांनी एक मूर्खपणा केला म्हणून आपणही तसा मूर्खपणा करावा का? काय म्हणायचंय तुला? सुगंधा तयार आहे का या लग्नाला? तिला माझ्यासमोर विचारा बरं. तिला काय विचारायचं रघुदादा? मालू मामी बोलली. मामी, लग्न तिचं करायचंय म्हटल्यावर तिला विचारावंच लागेल ना. तिला आधी विचारा. रघुनं सर्वांना साफ शब्दात धुडकावलं. दुसऱ्या दिवशी बापू व अंजाबाई काशीच्या घरी गेले. सुगंधा, बापू व आत्या काय विचारत आहे तुला? इकडे ये.
मालूबाईनं सुगंधाला बोलावत सांगितलं. काय झालं आत्या? सुगंधाला काहीच माहीत नसल्यानं ती जवळ बसत विचारू लागली. सुगंधा, रघु व तुझं लग्न करायचा विचार करतोय आम्ही, अंजाबाई बोलल्या. सुगंधाला ऐकताच जबर धक्का बसत ती जागेवरच मागे सरत भिंतीला टेकली व ऊर फाडत आक्रंदू लागली. अंजा आत्यास बिलगत तिचा हुंदकाच थांबे ना. आत्या, सारं माहीत असून का असं? ती रडत प्रश्नचिन्ह उभं करू लागली. सुगंधा, मोठी माणसं चांगल्यासाठीच निर्णय घेतात. मुकाट्यानं ऐक. आत्या, बापू, हात जोडते. भानाशिवाय मी दुसरा विचारच करणार नाही. आईनं मारून टाकले तरी माझा निर्णय अंतिम आहे. सुगंधा, मुस्काट फोडीन त्याचं नाव काढलंस तर, मालूबाई तिच्यावर चालून जात म्हणाली. तोवर बापून तिला आवरलं. सुगंधा, तुझं म्हणणं योग्यच होतं ग, पण तोच भाना थांबला नाही म्हटल्यावर तू का त्याच्यासाठी थांबावं? भाना थांबला नाही म्हणजे? बापू, तुम्हीही त्या तुळसाच्या सांगण्यावर विश्वास ठेवताय? सुगंधा, विश्वास ठेवण्यासाठी विश्वास ठेवणारी माणसं राहिलीच कुठं ग? ज्याला सर्वजण मानत होते त्याच भानाने तुळसाला घेत शो केलाय व त्याचा कार्यक्रम टीव्हीवर यायलाही लागलाय. तू पाहिला असेलच. पण गोष्ट इथपतच मर्यादित नाही राहिली ग. कदाचित आत्ता पावेतो त्यांनी लग्नही. बापू, माझा भाना मुळीच असं करणार नाही. निदान त्याला विचारल्याशिवाय तरी मी विश्वास ठेवणार नाही. सुगंधे, तसं नसतं तर त्याचे फोन बंद झालेच नसते ग. बापू, निदान तुम्ही तरी असं बोलू नका हो. सुगंधा हृदयाला चीर पडेल असं रडू लागली. सुगंधा, रघुला हो करतोय आम्ही, मालूबाई जोरात दटावत म्हणाल्या. आई, ज्या रघुदादाला मी मोठा भाऊ मानत आले तो दादा मी तयार झाले तरी मुळीच तयार होणार नाही. तू तयार हो, रघु तयार आहे, बापू आशेनं म्हणाले. मुळीच नाही. दादानं माझ्यासमोर म्हणावं एकदा. दादा तयार असेल तर मी भानाचा विचार करणार नाही हवं तर. सुगंधानंही खोडा घातला. मालूबाई अंजाबाईला कोपऱ्यात घेत म्हणाल्या. ताई, आता रघुदादास तयार करण्याचं काम तुमचं. रघुनं सुगंधाला तर सुगंधानं रघुदादाला विचारायला लावलं. बापू घरी परतले, पण नंतर त्यांची रघुला विचारायची इच्छाच झाली नाही. भावा बहिणीच्या पवित्र नात्याला नवीन नात्यात बांधण्या इतपत आपण मोठे नाहीत ही खुजेपणाची जाणीव त्यांना झाली. रघु पाचोऱ्याला परतताना सुगंधास भेटला. सुगंधा, घरचे जबाबदारीच्या ओझ्याखाली समजदार बनत असले व भाना तुळशीनं चूक केली म्हणून हा रघु शेण खाणार नाही. तुझ्या पाया पडतो, एक ऐक. मला आता उभ्या आयुष्यात शक्य नाही, पण घरच्या लोकांसाठी तरी तू लग्न कर. सुगंधा दादाकडे पाहत अस्व भरल्या डोळ्यांनी पाहत म्हणाली. मग दादा, घरच्यांच्या इच्छेखातर तूच कर ना माझ्याशी लग्न. रघुचाही संयम सुटला व तोही ढसाढसा रडू लागला. सुगंधा, ज्याच्यासाठी आपल्या दोघांचा जीव तुटतोय त्यांचा जीव का नाही तुटला ग? दादा, माझ्या ढगाळलेल्या चंद्रावर पूर्ण विश्वास आहे. माझा चांद घडी लागल्यानं माझ्या नभात दिसत नसेल, पण तो येईलच. आणि म्हणून मी त्या पुनवेची वाट कायम पाहत राहीन. तो येवो अथवा न येवो. या जगाच्या प्रथा पार पडल्या तरी माझ्या हातातील हिरव्या चुड्यात त्याचीच किनकिन उठत राहील. ती रडतच म्हणाली. सुगंधा, तुझ्या चंद्राची तरी तू वाट पाहू शकतेस, पण आमची शुक्र चांदणी उगवणारच नाही. आणि उगवली तरी तिला चेहरा दिसण्याच्या आत हा चंद्र अस्ताला जाईल. रघु घरच्यांना सपशेल नकार देत परतला व मालू मामी पुन्हा संतापली.
अंजाताई, माझी लेक तुम्हास टोपलीतला भाजीपाला वाटली का? आता मात्र बापूंची मान शरमेनं खाली गेली. आपल्या दोन्ही पोरांनी हिच्या लेकीस अवहेरून आपणास गुन्हेगार ठरवत कवठ्यात उभं केलं. मालूबाई व काशीनं पोरीस पुन्हा मामाकडं पोहोचवलं. दादा, तुला वाटेल तसा मुलगा पहा, पण सुगंधाचं लवकरात लवकर उरकव. मालूनं भावास विनवलं. बाजी जेव्हा सुगंधानं रघुस नकार दिल्याचं कळालं तेव्हाच बाजीनं काशीला मळ्यात बाजूला घेतलं. काशी पवार, थोडी तरी नात्याची व उपकाराची जाण ठेव. तुला एका वेळच्या खाण्यास मोताद होती. दूरचा नात्यातला भाऊ म्हणून तुला उमरठीला आणलं व तुला पोसत आलो. याद राख, तुळसा व भानाच्या मध्ये जर तुझी सुगंध आली तर तुझा अख्खं खांड मातीत गाडीन. बऱ्या बोलानं सांगतोय, महिन्याच्या आत तिचे हात कुठेही पिवळं कर. ऐकत नसेल तर तिकडेच तिची राख कर. बाजी सावंताच्या एका धमकीतच काशी मधुरा झाल्यागत पिवळा झाला व त्यानं सुगंधासाठी शालकास लवकर उरकायला लावलं. गुन्हा मास्तराच्या जुन्या मित्राच्या नात्यातला पाचोऱ्याचा मुलगा नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळजवळ शिक्षक होता. गुन्हा मास्तर मित्राला घेत पाचोऱ्याला गेला. शिक्षक असलेला सत्यम लोखंडे गुन्हा मास्तरास आवडला. तो आमंत्रण देत हंबर्डीला परतला. त्यानं बहीण मेहुण्यास कळवलं. सत्यम लोखंडे पाहायला आला. सुगंधाला कळताच ते आकांत करत मामास नकार देऊ लागली. मालूबाई आल्या. मालूबाईनं पुढच्या ओट्यावर पाहायला आलेला मुलगा बसला असतानाही नकार देणाऱ्या सुगंधास मागच्या घरातल्या खोलीत घेत मजबूत चोपलं. सुगंधा आईचा मार खाऊ लागली, पण मुलापुढे जायला नकार देऊ लागली. मालूबाई मारून मारून थकल्या. गुन्हा मामानं सुगंधास हातपाय जोडत विनवलं. सुगंधा, ऐक, हवं तर लग्न नको करूस, पण आता मुलगा आलाय तर नुसती उभी राहा. तो पाहून परत गेला की हवं तर नकार कळवेन मी, पण पण माझी इज्जत नको घालूस. मी आमंत्रण देऊन आलोय. सुगंधा जेमतेम पाणी घेऊन गेली. सुगंधाचा चेहरा मार खाऊन व रडून सुजलेला, तरी सत्यम लोखंडेचा नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. त्यानं सुगंधास पसंत केलं. सुगंधा दुसऱ्या दिवशी आई व वडील हंबडीला असतानाच उमरठीला परतली. तिनं सुशांतला भेटण्यासाठी घरी बोलावलं. सुगंधा, भानाचा फोन आला होता ग. तुझ्याशी बोलण्यासाठी तोही आतुर आहे. मी तुझ्या घरी आलो होतो, पण तू नव्हतीस व तुझी आई संताप करत होती. पण तरी त्यानं त्याचा नंबर दिलाय. थांब, लावतो आता. पण बराच वेळ प्रयत्न करूनही भानाचा फोन लागेना. तेवढ्यात समोरून बाजी काका येताना तिला दिसला. सुशांतला मग निघणं भाग पडलं. काय ग सुगंधा, काशी व माली नाही आलीत का? येत आहेत. सुगंधानं टाळण्यासाठी मोघम उत्तर दिलं. बाजी सावंतानं आजूबाजूला पाहिलं. त्याला माहीत होतं की जोपर्यंत ही इथं आहे तोपावेतो तो भाण्या तिथंही स्थिर राहील. एकदाची ही गेली तरच त्याचं संतुलन. सुगंधा, भानाचा बाप सदा देसले कसा मेला तुला माहीत आहे काय ग? नाही, सुगंधा तोऱ्यातच म्हणाली व काका असं का विचारतोय म्हणून चक्रावली. सुगंधा पोरी, ही दुनिया खूप जालिम आहे ग. बिचारा टाळकरी वारकरी पाप भिरू माणूस होता ग. पूर्ण फिडर बंद करून काम करत असताना कोणीतरी 10-15 हजारात विकलं गेलं व फिडर दिलं सुरू करून. बिचारे आमचे सदादाजी बोंबलागत भाजले व पडून तडफडून गेले. काका, मला का सांगताय? सुगंधा पोरी, जालिम दुनिया कशी आहे ते सांगतोय तुला. बाकी तू शहाणी आहेस. आता त्या सदादाजीचा भाना एवढ्या दूर अंजान देशात गेलाय, सिंगापूर. तो ज्या हॉटेलात उतरलाय ते पंचतारांकित हॉटेल आहे म्हणे, पॅन पॅसिफिक. काय सांगावं, कसं सांगावं? 1-1.5 लाखात सदाचं जसं झालं तसंच भानाचंही व्हावं.
सुगंधा कोरड पडल्या तोंडात जीभ फिरवू लागली. तिला बाजी काकाच्या डोळ्यातील लाली दिसू लागली. सुगंधा, असलं काही घडू नये या मताचा मी आहे, पण तरी एक काळजी तू घ्यावीस असं मला वाटतं. जो मुलगा पाहायला आला त्याला मुकाट्यानं होकार दे. भानासाठी थांबलीस तर भाना तुझ्यासाठी थांबेल ही खात्री मी देणार नाही. बाजीनं धमकी दिली व सुगंधाच्या देहातली शक्तीच गेली. तिचं सार अंग थरथर कापू लागलं. लग्न करून तू निघून गेलीस तर निदान जिवंत राहिला तर डोळ्यांना तरी दिसेल हे पक्क लक्षात ठेव. कुणाला काही सांगण्याच्या भानगडीत तर मुळीच पडू नकोस. सुगंधा आली तशीच हंबर्डीला परतली. आज तिला आपण या जगातल्या धनदांडग्यांसमोर किती कप्पदार्थ आहोत याची जाणीव झाली. आपल्या हृदयात भावना उमडू शकतात, पण त्या भावनेच्या लाटेवर स्वार व्हावं की नाही हे ठरवणं आपल्या हातात नाही. तिनं मामास सत्यम लोखंडेला होकार द्यायला लावला. दिवसभर न सापडलेली पोर रात्री परत येते व होकार देते याचा काशी व मालूस कोण आनंद झाला. मालूबाई तिच्या सुजलेल्या पाठीवर हळद लावू लागली. स्टेजवर निवेदन करताना 1000 लोकांसमोर धाड धाड बोलणारे आपण बाजी काकास एका शब्दानं रोखू शकलो नाही, कारण आपल्या प्राणप्रिय पोपटाची मानगुटच त्याच्या बोटांच्या चिमटीत आहे व आपल्या एका शब्दानं देखील नख लावत ते आपल्या पोपटाची मानगुट क्षणात पिरंगाळतील ही एकच जाणीव. सत्यम लोखंडेसोबत हंबर्डीतच येत्या 8 दिवसातच लग्न ठरलं. भानाला सुशांतकडून सुगंधा 2 वेळेस उमरठीला येऊन गेल्याचं कळताच त्यानं सुशांतला हंबर्डीलाच जायला लावलं. पण मध्यंतरी सुशांतलाही बाहेरगावी काम निघालं. भानाकडं फक्त काशीमामाचा नंबर, पण काशीमामाचा नंबरच बंद. सुगंधास हळद लागली. उमरठीतल्या कुणालाच कळवलं नाही. ना बंकट बापू, ना रघु, ना बाजी कदम. अगदी सरळ सरळ मंदिरातच माळा टाकत दोन्ही पक्षांना कसली इतकी घाई होती कुणास ठाऊक. सुशांत हंबर्डीला गेला व त्याला हळद लागल्या सुगंधास पाहताच धक्काच बसला. तो सुन्न होत बधिरतेनं आ वासून पाहू लागला. त्यानं मोजक्याच उपस्थितीत गर्दीत ही सुगंधाला भानाच्या फोनबाबत सांगितलं. सुशा, फोन बंद कर व आलास तर तू तरी लग्नास थांब. भानास त्याचा शो होईपर्यंत लग्नाबाबत काहीच कळवणार नाहीस अशी शपथ आहे तुला. लग्न लावून पाचोऱ्यात 15 दिवस राहिली व सरळ नवऱ्यासोबत सुगंधा तोरणमाळच्या सातपुडा पर्वतात आली. रघुला नंदुरबार जिल्ह्यात नोकरीचा आदेश आला व त्यालाही जणू सुगंधाचे हाल पाहण्यासाठी की रघुचं समयी गीत जळणं सुगंधाला पाहता यावं म्हणून रघुलाही तोरणमाळ जवळचाच पाडा मिळाला. पाचोऱ्यातील अप्पा गीतेंच्या संस्थेत राजीनामा देत रघु सातपुडा पर्वतातील तोरणमाळचा घाट चढला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.